राज्यातल्या सर्व प्रकल्पांना उद्धव ठाकरेंनी विरोध केला। पैसे मिळाले नाहीत की आंदोलन करायची हीच त्यांची वृत्ती आहे असा आरोप नारायण राणेंनी केलाय। आता फक्त तोड बहादर शिवसेना शिल्लक राहिल्याचं राणे यांनी म्हटलेलं आहे। राणेंची एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल कलई यांनी। आपल्यासोबत खुद्द नारायण राणे आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत असं म्हणतात की नारायण राणेंचं मला आव्हान असणार नाही आहे आणि जवळपास 2.5 लाख मतांनी त्यांचा मी पराभव करेन आणि नारायण राणेंनी आतापर्यंत काहीच काम केलं नाही असं त्यांचा आरोप आहे। काय सांगाल? काही नाही केलं, किती खोटारडा आहे हो। कबूल कर, चांगल्याला चांगलं म्हण। एवढ्या खोटारडेपणाला खासदारकीचा उमेदवार लायकच नाही आहे। कोण सिंधुदुर्ग कुठल्याही माणसाला विचार, राणेंनी काय 34 वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे, तो पण सिंधुदुर्गातल्या लोकांमुळे आहे। मुख्यमंत्री झालो सिंधुदुर्गातल्या लोकांमुळे। त्यामुळे खोटारडा आहे माझा। 2.5 लाख आणि का 2.5 लाख काय तुला हे वाटलं काय? प्रत्येक नवीन प्रोजेक्टाला शिवसेनेचा विरोध, विमानतळाला विरोध, विमानतळ झाल्यावर माईक घेऊन स्वागताला तयार, सी वॉर्डला विरोध, रत्नागिरीच्या सगळ्या प्रकल्पांना विरोध। उद्धव ठाकरेला पैसे नाही मिळाले का इथे रत्नागिरीमध्ये आंदोलन होतात। तोडबहादूर शिवसेना शिल्लक आहे, तोडबहादूर हप्तेबाज, ठेकेदारांना छळणारी या कोकणाच्या विकासात जर काय व्यत्यय असेल ही उद्धव ठाकरेची शिवसेना।